जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। खासदार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध निवडीबद्दल शहर भाजप कार्यालयात आनंदोत्सव। भारतीय जनता पक्षाचे सुरत गुजरात लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल येथील भाजप शहर कार्यालयाच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला। ही विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी व्यक्त केली। लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीची सुरत लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध माघारीच्या दिवशी एकही उमेदवार अर्ज शिल्लक न राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपाने आपले खाते उघडल्याने संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे। या आनंद प्रीत्यर्थ इचलकरंजी शहर कार्यालयाच्या वतीने सोमवारी सायंकाळी फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या निमित्त बोलताना शहराध्यक्ष अमृतमामा भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400 पारचा नारा दिला आहे। याची सुरुवात सुरत येथून झाली आहे। याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला असून नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार हे निश्चित असल्याचे सांगितले। यावेळी सरचिटणीस बाळकृष्ण तोतला, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग म्हातुगडे, विनोद काकांनी, दीपक पाटील, अरुण कुंभार, मोहन बनसोडे, दीपक कडोलकर, जिलानी टाकवडे, पाटील, राजू भाकरे, अरुण कुंभार, नारायण आपटे, प्रवीण पाटील, प्रमोद काडापा, अलील खान, प्रल्हाद सूर्यवंशी, वसंत पवार, शिवाजी ढवळे, संजय सायमोते, सुरेश पाटील कोरोची, अमित जावळे, वसंत पवार, उमाकांत दाबोळे आदी महायुतीचे कार्यकर्ते हजर होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।